फ्लोटिंग ब्रेकफास्ट मिळणार आहे, बग्गी सर्व्हिस पण ठेवली आहे, गेम सुद्धा खेळू शकता। नमस्कार, हेलो एंड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे तुमची रक्षंदा। चमचमीत खाऊ सिरीजला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्याच्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे। चमचमीत खाऊ सिरीज मी पुढे अशीच चालू ठेवणार आहे, पण मी एक नवीन सिरीज माझ्या चॅनलवरती सुरू करते आहे, त्याचं नाव आहे भटकंती सिरीज। कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। तर भटकंती सिरीज मध्ये मी तुम्हाला जिथे जिथे भटकते, स्टेजला जाते, फिरायला जाते, या सगळ्यांचे डिटेल्ड व्लॉग्स देणार आहेत। तर चला आपण या भटकंती सिरीजचा श्री गणेशा करूया। तर आज मी आली आहे लोणावळ्याला 360 साऊथ या स्टेकेशनला। माझ्या मागे तुम्ही बघाच किती मस्त व्ह्यू आहे। युरोपियन स्टाईल बेस्ड हा थीम रिसॉर्ट आहे रास्टिक हायलँडला लोणावळ्याला। आणि आज आपण इकडे काय काय करणार आहोत आणि काय काय मजा करणार आहोत, इकडे काय काय तुम्हाला फॅसिलिटीज भेटणार आहे, सगळ्या व्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे। तर हा व्लॉग पूर्ण बघा। तर आता वाजले आहेत 7:30 आणि मी निघाली आहे CST ला जायला। ॲक्च्युली आमचं काहीच ठरलं नाही की कसं जायचं काय नाही। कोयना एक्सप्रेस आहे 8:40ची CST वरून, पण त्याची काय सिस्टम आहे बुकिंग असते का जनरल डब्यात बसून जायचंय ते आता आपण पुढे बघूया आपण कसं जातोय ते। आता तरी वाजलेत 7:30, मी टॅक्सीमध्ये CST ला जाणार आहे। CST ला जर काही सोल्युशन नाही निघालं तर दादरला जाणार आहे आणि दादरवरून मग आम्ही बस घेऊन जाऊ। 8 वाजेपर्यंत मी स्टेशनला पोहोचली। तिकीट काउंटरवर थोडीशी इन्क्वायरी केली तर कळलं की ट्रेन ऑलरेडी उभी आहे, म्हणून आम्ही धावत पळत गेलो आणि जनरल डब्यामध्ये चढलो। सकाळी लवकर गेलेलो म्हणून आम्हाला बसायला लगेचच जागा भेटली, पण ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती। गर्दी बघा तुम्ही, लोक केवढी गर्दी। आम्हा लोकांना उतरायला भेटणार की तरी पण टेन्शन होतं। तर फायनली आम्ही रिक्षात बसलोय आणि ट्रेनचा अनुभव तर जनरलचा जो ट्रॉमा माझ्या लाईफमध्ये तो काय माझा ट्रॉमा पाठलाग सोडत नाहीये, पण आम्ही उद्या डिसाईड केलं की बसने जायचं, बिकॉज नाही ते सहन होते गर्दी। आणि एक मुलगी तर फुल चक्कर येऊन माझ्यावरती पडली। तर मग आता आम्ही चाललोय 360 साऊथला। And now there is a फाटक that we are going to cross and we are going by rickshaw because तिकडे जायला दुसरा काही ऑप्शन नाही आहे। नियरेस्ट स्टेशन खंडाळा आहे, बट आमची ट्रेन खंडाळ्याला थांबली नाही म्हणून आम्ही खंडाळ्याला उतरलो नाही। मग आता रिक्षावरून आम्ही तिकडे चाललोय आणि रिक्षा कॉस्ट आज ₹250। ओके, दे सेड 300 but then we bargained a little bit and then we came on 250. So now let's go to 360 आणि आपण तिकडे पोहोचल्यावरती बघूया की आपण तिकडे काय करणार आहोत ते। एक चांगला काम मी केला की या रिक्षावाल्या काकांचा मी नंबर घेऊन ठेवला, कारण मला नेक्स्ट डे असं समजलं की तुम्ही मुंबईवरून लोणावळ्याला उबरने येऊ शकता, पण लोणावळ्यावरून मुंबईला तुम्ही उबरने जाऊ शकत नाही बिकॉज टॅक्सीवाल्यांची युनियन असते आणि 360 वरून लोणावळा स्टेशन किंवा बस स्टँडला यायला काहीच सोर्स नाहीये। आणि मग आपण कोणाला विचारलं की ते लोक कमिशन खातात, म्हणून दिस वॉज द बेस्ट थिंग आय डिड। लुक ॲट द व्ह्यू गाईज, अमेझिंग व्ह्यू आहे इकडून। फायनली आम्ही पोचलो आहे प्रॉपर्टीवरती। खूप डोंगरावरती आहे, स्लोप आहे असं भरपूर असं, आणि ठीक आहे ते एवढे पैसे चार्ज करतात पण तेवढं डोंगर पण आहे तर डिझर्व करतात। आणि आम्ही चेक इन केलेला आहे आणि लेट मी शो यू द रूम। द रूम इज टू गुड। ॲक्च्युली यांना व्हॅलेंटाईन्स डे प्रमोट करायचं आहे व्हॅलेंटाईन्स डेसाठी, म्हणून आम्ही आता आलेलो आहे व्हॅलेंटाईन्स डेचं शूट करण्यासाठी। आणि लेट मी शो यू द रूम। मस्त आहे, व्ह्यू वगैरे छान, त्यांनी डेकोरेट सुद्धा केलं आहे। चला आता मी तुम्हाला रूम दाखवते। आय एम लव्हिंग द रूम। एवढं छान आहे, लक्झरी आहे। इकडे एक किंग साइज बेड आहे, इकडे हा एक सोफा कम बेड आहे, इथे हा एक सोफा आहे आणि त्या मेनी एमेनिटीज, फ्रिज आहे, कबर्ड आहे। तर आहे त्यांचा इंडोर रेस्टॉरंट, म्हणजे तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन सुद्धा खाऊ शकता। बघा किती छान आहे। ओपन डायनिंग एरिया सुद्धा आहे, तो पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे। हा दिस इज इंडोर। आता मी आली आहे लंच साठी। हा लंच बघा आमच्या समोर आलेला आहे। तर आम्ही मागवलं आहे शाही पनीर, गार्लिक नान, दाल तडका, जीरा राईस, रोटी। बघूया हे किती टेस्टी आणि चमचमीत आहे ते। युरोपियन थीम बेस्ड स्टेकेशन इन लोणावळा।
साऊथ हा वरती हिल वरती लोकेटेड आहेत आणि स्लोप वर चालता चालता नाकी नऊ येतात, म्हणून त्यांनी तुमच्यासाठी ही बग्गी सर्व्हिस पण ठेवली आहे. मी वरती जाते, बाय. इथे सगळ्या प्रकारचे गेम्स तुम्हाला दिसणार आहे त्यांच्या गेम झोन मध्ये. कॅरम, चेस, बॅडमिंटन, पूल सगळंच. तर इकडे येऊन तुम्ही गेम सुद्धा खेळू शकता. रात्रीचं 360 साऊथ असं दिसतं. तर सकाळ झालेली आहे आणि सकाळचे वाजले आहेत 9. आम्ही लवकरच उठलेलो, मग आम्ही कॉफी रूम वरती सगळ्यांनी मागवली आणि आता मी चालली आहे पूल मध्ये. हा मी घातला स्विमिंग कॉस्ट्यूम अँड आय एम रेडी. आणि इकडचं पूल साठी मी एक्साइटेड का आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे, तर व्हिडिओ पुढे बघा. आता कळते तुम्हाला मी पूल मध्ये जाण्यासाठी काय एक्साइटेड होती ते. तुम्हाला इथे फ्लोटिंग ब्रेकफास्ट मिळणार आहे. आता बघा माझ्या समोर मस्त सगळं चमचमीत ब्रेकफास्ट आहे, मागे मस्त पैकी व्ह्यू आहे, पूल आहे, अँड आय एम गोइंग टू एन्जॉय माय ब्रेकफास्ट इन द पूल. फायनली पूल मधून मी बाहेर आली आणि खरंच खूप जास्त जेन्युइनली मजा आली पूलमध्ये. मजा मला यासाठी आली कारण माझे फोटोज आणि व्हिडिओज खूप जास्त छान आले. ह्याची रील तर तुम्ही बघितलीच असेल. आता मी ब्रेकफास्ट साठी आली आहे, तेच कपडे घालून आले. म्हटलं परत कुठे ते वर जाणार, परत खाली येणार, म्हणून मी याच कपड्यांवरती आली. मी मागवलंय डोसा आणि सँडविचेस. मग आता हे झालं की घरी जाणार, आंघोळ करणार, तयारी वगैरे करणार आणि लेट्स गो बॅक होम. बिकॉज पूलमध्ये आता मी जाऊन आले तर मला तर घरी जावं असं नाही वाटत आहे, पण लेट्स गो होम. आय एम डेफिनेटली गोइंग टू मिस दिस व्ह्यू. हा व्ह्यू तर मी नक्कीच मिस करेन. रात्री तिथून ना हे बघा, हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आता एवढा काय प्रॉपर दिसणार नाही, पण रात्री मस्त दिसत होता. फायनली इट्स टाइम टू से बाय. आम्ही निघालोय, चेकआउट केलं, थोडं लेट चेकआउट केलं बिकॉज आम्हाला ब्रेकफास्टला वगैरे उशीर लागला. आणि आता वी आर प्लॅनिंग कसं जायचंय, उबेरने जायचंय का बसने, ते तुम्ही आता पुढे बघाच आपण कसं जातोय. आमची बग्गी आलेली आहे आणि बग्गीमधून आम्ही आता खाली जाणार आहे. तर मग जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मला नंतर कळलं की मुंबईला जायला उबर अलाउड नाही आहे. मग मी त्या रिक्षावाल्या काकांना कॉल केला, त्यांनी आम्हाला बस स्टँडला सोडलं आणि तिकडेच तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सीज मिळतील. तर मग आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून प्रायव्हेट टॅक्सीने आम्ही आमच्या घरी सुखरूप पोचलो.